हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10 विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10 श्लोक क्रमांक 24. पुरोधसाय च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कंदः सरसामस्मि सागरः. पार्था, पुरोहितांमध्ये जो मुख्य बृहस्पती तो तू मला समज. सेनाधिपतींमध्ये कार्तिकेय मी आहे. जलाशयांमधील सागर म्हणजे मी आहे. पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पती. भगवंत श्री सांगत आहेत की पुरोहितांमध्ये जो मुख्य बृहस्पती तो तू मला समज. पुरोहित म्हणजे यजमानाला योग्य वेळी अचूक असे मार्गदर्शन करणारा विद्वान. योग्य सल्ला देऊन यजमानाला प्राप्त संकटातून सोडवणारा यजमानाचा मार्गदर्शक म्हणजे पुरोहित. यजमान संकटात येऊ नये, अडचणीत सापडू नये म्हणून त्याला योग्य वेळी सावध करून संकटांपासून दूर ठेवणारा म्हणजे पुरोहित. यास्तव पुरोहित अतिबुद्धिवान असतो, चलाख असतो, यजमानाचे हित साधण्यात सदैव तत्पर असतो. देवांचा, देवेंद्राचा, इंद्राचा पुरोहित म्हणजे बृहस्पती. हा विश्वातील सर्वात कुशाग्र आणि बुद्धिवान पुरोहित आहे. भगवंत श्री असा हा पुरोहित बृहस्पती म्हणजे त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. सेनानी नाम अहम स्कंद. भगवंत श्री सांगत आहेत की सेनाधिपतींमध्ये कार्तिकेय मी आहे. कार्तिकेय हा श्री शंकरांचा पुत्र. याला 6 मुखे आणि 12 हात आहेत. याला षडानन असेही नाव आहे. मयूर हे त्याचे वाहन आहे. तो शस्त्रधारी आहे. हा देवांचा सेनापती आहे. देवांचा हा सेनापती विश्वात अग्रगण्य सेनापती आहे. भगवंत श्री कार्तिकेय ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. सरसाम अस्मी सागर. भगवंत श्री सांगत आहेत की जलाशयांमधील सागर म्हणजे मी आहे. पृथ्वीवरील जलाशयात सागर हा सर्वात मोठा जलाशय आहे. पृथ्वीचा 3/4 भाग त्याने व्यापलेला आहे. तो धीर गंभीर असून प्रत्येक लाटेमधून एकामागोमाग एक अशी सतत ओंकाराची गर्जना करत असतो. भगवंत श्री सागर ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. श्लोक क्रमांक 25. महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. महर्षींमध्ये मी भृगु आहे. ध्वनीमध्ये मी एकाक्षर ओंकार आहे. यज्ञांमध्ये मी जप यज्ञ आणि स्थिर असणाऱ्यात मी हिमालय आहे. महर्षीणां भृगु अहम. भगवंत श्री सांगत आहेत की महर्षींमध्ये मी भृगु आहे. भृगु ऋषी हे 7 ऋषींपैकी एक आहेत. भृगु हे मनुचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. महर्षी भृगु हे मोठे ज्ञानी आणि तेजस्वी आहेत. सर्व ऋषींमध्ये हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. ख्याती या दक्ष कन्येशी त्यांचा विवाह झाला. त्यांना धाता आणि विधाता असे 2 पुत्र असून श्री नावाची कन्या आहे. त्यांच्या श्री या कन्येचा विवाह नारायणाशी झाला. च्यवन ऋषी भृगूचेच पुत्र मानले जातात. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यात श्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जबाबदारी भृगु ऋषींवर सोपवण्यात आली. त्यावेळी त्यांनी या 3 श्रेष्ठ देवतांना जागे करण्यासाठी त्यांच्या छातीवर लठ्ठा प्रहार केला. विष्णूने त्यांचा लठ्ठा प्रहार स्वतःच्या छातीवर भृगुचिन्ह प्रसाद म्हणून मोठ्या प्रेमाने धारण केला. विष्णूने पाद्यपूजा शिरसावंद्य मानली म्हणून विष्णू या 3 श्रेष्ठ देवतांमध्ये सर्वात श्रेष्ठ ठरला. भगवंत श्री भृगु ऋषी ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. गिराम अस्मी एकम अक्षरम.
भगवंत श्री सांगत आहेत की ध्वनीमध्ये मी एकाक्षर ओंकार आहे. परम आत्म्यामधून हे विश्व जेव्हा साकार झाले तेव्हा जो महादिव्य परम ध्वनी झाला तो म्हणजे ओंकार ध्वनी होय. आपल्यासाठी ओंकार हा परमात्मा आणि हे विश्व यांच्यामध्ये उंबरठ्यावर आहे. ओंकारामधून हे विश्व पंचमहातत्वे निर्माण झाली आहेत. यामधूनच शब्दसृष्टी स्वरसृष्टी निर्माण झाली आहे. मानवाने या उंबरठ्याच्या अलीकडे या सर्वाचा सदुपयोग करून त्याच ओंकार साधनेत रत राहून या अप्रतिम सृष्टीचा मनमुराद आस्वाद घ्यावा. तसेच ओंकार साधना करून या उंबरठ्याच्या अतीत पलीकडे जाऊन आत्मबोध होऊन त्या परमात्म्यात मुक्त व्हावे. आपले शास्त्रविधी ओंकाराने आरंभ होतात. जिज्ञासूंनी ओंकाराबद्दल अनेकविध माहिती आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने उपासना कशी करावी यासाठी माझे योग साधना हे पुस्तक आणि ओंकार साधनेची सीडी किंवा ध्वनिफीत अभ्यासावी. भगवंत श्री ओंकार ही त्यांची योग विभूती आहेत असे सांगत आहेत. यज्ञानाम जपयज्ञ अस्मि. भगवंत श्री सांगत आहेत की यज्ञांमध्ये मी जप यज्ञ आहे. परमात्म्याचे नाम घेणे हा सर्वोत्तम साधन मार्ग आहे. इतकी उत्तम सुलभ प्रभावी अशी अन्य योग साधना नाही. परमात्म्याच्या अखंड नामस्मरणाचा यज्ञ करावा. श्लोक क्रमांक 25 मध्ये सांगितल्याप्रमाणे जप साधनेसाठी माझे पुस्तक आणि ध्वनिफीत जरूर अभ्यासावी. याचबरोबर नाम महात्म्य जाणून घेण्यासाठी माझे हरिपाठ हे पुस्तक जिज्ञासूंनी जरूर वाचावे. भगवंत श्री जप यज्ञ ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. स्थावराणाम हिमालय. भगवंत श्री सांगत आहेत की स्थिर असणाऱ्यात मी हिमालय आहे. हिमालयाची महती काय वर्णन करावी. त्याची अनुभूतीच घेतलेली बरी. ज्यांनी त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेतले तेची धन्य होत. जगातील ज्ञात पर्वत राशींमध्ये हा अत्युच्चतम पर्वत आहे. येथे देवदेवतांचे वास्तव्य आहे. आपल्या ऋषीमुनींनी योग साधनेसाठी याचीच निवड केली. आजही हिमालयाचे आकर्षण जसेच्या तसे आहे. भगवंत श्री हिमालय ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. हरिओम.